नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। आजरा येथे टेम्पोमधून 13 लाखाची रोख रक्कम चोरी करणारी टोळी गजाआड। सुमारे 14,65,000चा मुद्देमाल जप्त। गोवा येथून इचलकरंजीकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोमधून तब्बल 13 लाखाहून अधिक रोख रक्कम लंपास करणारी टोळी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या म्हणजे एलसीबीच्या पथकाने नजरबंद केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 13,15,000 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोटरसायकल तसेच 3 मोबाईल हँडसेट असे एकूण 14,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 23 जून 2025 रोजी रात्री 10 वाजता रवी हनुमंत माने राहणारी इचलकरंजी हे आपल्या MH10 AW 8982 क्रमांकाच्या टेम्पोने गोवा येथून इचलकरंजीकडे येत असताना उत्तूर येथील शिवाजी चौकात टेम्पो पार्क करून जेवणासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या केबिनमधील 13,48,800 रुपये रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील मालाविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एलसीबी या पथकाला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला। उत्तूर शिवाजी चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना 2 संशयितांची माहिती मिळाली। हे आरोपी इचलकरंजी परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर सलग 3 दिवस इचलकरंजी परिसरात सापळा रचून पोलिसांनी दिनांक 8 जुलै रोजी नारळ चौक येथे 2 इसमांना ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक केलेल्या आरोपींची नावे शुभम रमेश भोसले वय 27 राहणार इचलकरंजी आणि अभिषेक नंदकुमार पोवार वय 24 राहणार इचलकरंजी असे आहेत। त्यांच्या अंगझडतीत ओप्पो व विवो कंपनीचे मोबाईल हँडसेट सापडलेत। पुढील तपासात तिसरा आरोपी ऋषिकेश सुभाष चौगुले वय 27 राहणार नारळ चौक इचलकरंजी यालाही पोलिसांनी अटक केली आहे। तपासात उघड झालाय की गोव्यातून येणारा टेम्पो नियमितपणे उत्तूर येथे जेवणासाठी थांबत असल्याची माहिती आरोपी शुभम भोसलेला होती। त्यांनी साथीदारांसह कट रचून 23 जून रोजी टेम्पोमधील रोख रक्कम चोरली होती। चोरी केलेली रक्कम ऋषिकेश चौगुलेच्या घरी ठेवण्यात आली होती। आरोपींकडून 13,15,000 रुपये रोख, MS09 FW 5090 क्रमांकाची ॲक्सेस दुचाकी आणि 3 मोबाईल हँडसेट असे एकूण 14,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक केलेले 3 आरोपी आजरा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार समीर कांबळे, प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, विशाल चौगुले, रोहित मर्दाने, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी, राजेंद्र वरंडेकर, हंबीर अतिग्रे आणि अरविंद पाटील यांनी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।